मंदिरात गेलं की मन किती प्रसन्न होतं ना. दर शनिवारी हे मारुतीच्या मंदिरात जातात. यावेळेस मी पहिल्यांदा यांच्यासोबत आली होती आणि बाजूलाच स्वामी समर्थांचा मठ होता, तिथे पण गेलो होतो. खरंच छान वाटलं तिथे गेल्यानंतर. आणि ऑफिसला जाताना बाप लेकांचं प्रेम मात्र उतू जात असतं. आता त्यानंतर ना फ्रीज साफ करायला घेतलं. बरेच दिवस चालू होतं साफ करूयात म्हणून, आणि असं चुटकी वाजवता जर फ्रीज साफ झालं असतं तर किती छान वाटलं असतं ना. तर संडेला मस्त इडलीचा बेट ठरला होता, मग त्यासाठी तांदूळ वगैरे भिजायला घातले. आता खूप जणांचं मला विचारलं होतं की थंडीमध्ये तुझ्या इडल्या एवढ्या सॉफ्ट कशा होतात, तर त्याचं सिक्रेट मी सांगते. तर इकडे ना मी 3 वाटी तांदूळ घेतले होते आणि 1 वाटी उडदाची डाळ आणि चण्याची डाळ त्याच्या हाफ वाटी घेतली होती. आणि भिजवताना ना थोडेसे मी त्याच्यामध्ये मेथी दाणेही टाकते. 7-8 तास ते छान भिजून दिलं. त्यानंतर सगळ्यात आधी मी चण्याची डाळ बारीक करून घेते आणि मग थोडेसे पोहे पण भिजवून टाकते त्याच्यामध्ये. ते सगळं मिश्रण एकजीव करायचं आणि ना त्याच्यामध्ये मी थोडंसं उकळलेलं पाणी टाकते बॅटरमध्ये आणि छान असं हवाबंद डब्यामध्ये पॅक करून ठेवायचं आहे. थंडीमध्ये थोडा वेळ जास्त लागतो फर्मेंट होण्यासाठी, म्हणून वरून कापड पण टाकलेलं आहे. 10 ते 12 तासामध्ये ना छान असं बॅटर फुलतं. आता त्यानंतर ना संध्याकाळी शिवांशला थोडीशी जखम झाली होती पायाला आणि त्याचं खूप जास्त रडारड चालू होती. मग त्याला थोडीशी हळद आणि तेल गरम करून त्याच्या जखमेवरती लावलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघताय 12 ते 13 तासांमध्ये ना छान असं इडलीचं बॅटर फुललं होतं. इडलीसाठी कुकर लावून घेतला आणि सोबत सांबरची तयारी केली. इकडे बघताय छान अशा सॉफ्ट आणि स्पॉन्जी इडली बनवून तयार होते आणि सोबत ना अनियन उत्तप्पा पण बनवला होता. मस्त असं ताट बनवून घेतलं आणि संडेला ना माझा भाऊ पण आला होता. मग सगळ्यांनी मिळून एकत्र छान असा नाश्ता केला. तर असा होता दिवस. बाय, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू.